एसटी बस म्हटलं की अनेक प्रवासी नाक मुरडतात। याच प्रवाशांसाठी गेल्या काही महिन्यांपासून नवीन बस सेवेत दाखल झाल्या आहेत। आता आणखीन अद्ययावत तंत्रज्ञान वापरून या बसेस स्मार्ट होणार असून त्यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे। AI तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली नव्या बसेसमध्ये लावण्यात येणार आहे। चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतीपासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालींवर देखरेख करणाऱ्या CCTV कॅमेऱ्यांना बसमध्ये बसवण्यात येईल। त्यासोबतच LED स्क्रीन, वायफाय, GPS प्रणाली यामध्ये असेल। या उपकरणांमुळे महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणं शक्य होणार असून चालकाला गाडी चालवणं अधिक सोपं होणार आहे। तसेच चालकाने मद्यपान केलं असेल किंवा त्याला झोप येत असेल तर सायरनद्वारे लगेच प्रवाशांना आणि कंडक्टरला सावध केलं जाईल। मद्यपान करून ड्रायव्हर बसला तर बस चालूच होणार नाही, तसंही या तंत्रज्ञानामध्ये असणार आहे। देशामध्ये पहिल्यांदा स्मार्ट परिवहन सेवा आज सुरू झाली आहे। याबद्दल मी मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो। मी स्वतः बसमध्ये पाहिलं, त्यामध्ये सगळे CC कॅमेरे आहेत। AI चा अंतर्भाव या ठिकाणी करतायत। ड्रायव्हर जर झोपला असेल ते ताबडतोब निदर्शनास येणार। ड्रायव्हर फोनवर बोलत असेल ते निदर्शनास येणार। ड्रायव्हरनी कधी ड्रिंक घेतली असेल तरी सुद्धा ही गाडी ताबडतोब अलार्म वाजवणार आणि या ठिकाणी बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे। प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे। विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पूर्णपणे फुल प्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते। याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील, होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकार आहे या सगळ्याला 100% फुल स्टॉप। आजपर्यंत एसटीच्या बसेसमध्ये CCTV कॅमेरा किंवा GPS यंत्रणा म्हणजे अत्याधुनिक जी बस हवी होती ती अद्यापर्यंत केली गेली नव्हती। परंतु स्वारगेटच्या घटनेनंतर राज्य शासनानं फार गंभीरतेनं पाऊल उचलली। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की महिलांना सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीनं आणि एसटीचा प्रवास सुखकर होईल अशा पद्धतीनं एसटीची नवीन बस ही आली गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून आज आम्ही 3000 बसेसच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। आम्ही कंपन्यांना सांगितलं की बसेसमध्ये पूर्णपणे CCTV कॅमेरा आत आणि बाहेर असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर GPS यंत्रणा असणं गरजेचं आहे। ह्या बस ड्रायव्हरला कधी कधी झोप येते किंवा कधी कधी बस ड्रायव्हर हा दारू पिऊन गाडी चालवायला बसलेला सुद्धा निदर्शनास आलेला आहे। तर काही अशा गोष्टी आहे, वायफायच्या सुविधा आहे त्या एसटी प्रवाशांना बसमध्ये मिळत नाहीत। या सगळ्या अत्याधुनिक म्हणजे AI तंत्रज्ञानावर आधारित ज्या ज्या सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना दुसऱ्या खासगी बसेस मध्ये मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या बसेसमध्ये मिळायला हव्या अशा पद्धतीने आम्ही ती रचना करतोय। आमच्याकडे आता अंदाजे जवळजवळ 15,000च्या आसपास बसेस स्वतःच्या आहेत। तर त्यापैकी अनेक बसेस जे आहेत त्यांचं 2-3 वर्षानंतर, काही 5 वर्षानंतर, काही 7 वर्षानंतर ह्या आम्ही त्याचं म्हणजे त्या चालणार नाही, रस्त्यावर उतरू शकणार नाही अशी त्यांची अवस्था आहे। परंतु किमान 10 वर्ष रस्त्यावर राहतील अशा बसेसना आम्ही ह्या सगळ्या यंत्रणा बसवतोय आणि त्यासाठी जो निधी आहे तो केंद्र शासनाच्या निर्भया फंड मधून आम्ही जवळजवळ 60% देणार आहोत आणि 40% हा खर्च राज्य शासन करणार आहे। त्या अंदाजे आमच्या 5,000 बसेस होतील ज्या जुन्या आहेत त्या आणि नवीन आहेत तर ह्या 3000 बसेसना आम्ही त्याच कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देतोय की आम्हाला नवीन बसेस तुम्ही जेव्हा द्याल आम्हाला म्हणजे टाटा कंपनी असू द्या, अशोक लेलँड असू द्या, आयशर असू द्या किंवा अन्य ज्या बसेस रेग्युलर पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना आम्ही असं सांगितलं की ह्या सगळ्या स्मार्ट बसेस आम्हाला हव्यात जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची
सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार नाही। निर्भयामध्ये बस उघडून एका व्यक्तीनं अत्याचार केला होता एका मुलीवर, तर तसा प्रसंग होता कामा नये यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा पाहिजे। बसचा दरवाजा कुणाला उघडता येऊ नये यासाठी अलार्म सिस्टीम असली पाहिजे। बस ड्रायव्हर दारू पिऊन आला किंवा काही ड्रगचं सेवन केलं असेल किंवा त्याला जर झोप आली तर ताबडतोब ब्रीथ अनालिसिसच्या माध्यमातून प्रवाशांना कळलं पाहिजे, प्रवाशांना वायफाय सुविधा मिळायला पाहिजे, जेणेकरून क्रिकेटची मॅच असू द्या किंवा चित्रपट असू द्या त्यांना आपल्या मोबाईलवर बघता आला पाहिजे। जाहिरातीसाठी किंवा पंतप्रधान आदरणीय मुख्यमंत्री यांचं जर काही विशिष्ट निवेदन असेल तर ते निवेदन सुद्धा त्यांना बघता आलं पाहिजे। अशा जाहिरातीसाठी आम्ही स्क्रीन बसवतोय। जवळजवळ 4 बाहेरच्या बाजूला आणि 3 आतल्या बाजूला असे 7 सीसीटीव्हीचे कॅमेरे आम्ही त्या ठिकाणी बसवतो। अशा प्रकारे सुरक्षेच्या दृष्टीने आणि प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आता हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात किती दिवस उपयोगात आणलं जातं, कायमस्वरूपी याचा वापर होतो का, वायफाय, सीसीटीव्ही कॅमेरे यांची योग्य ती देखभाल घेतली जाते का की नाही, काही वर्षात ती उपकरणं निकामी होतात ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। पण ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे, तर पाहणं महत्वाचं असेल की हे किती दिवस आणि कशा पद्धतीने हाताळलं जाईल। एकूणच एसटी बस जी अद्ययावत होते याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।